हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे म्हणतात की फौजींच्या बायका त्यांच्याबरोबर गेल्यानंतर त्यांना फिरायला मिळतं, खूप खुश असतात, आझादी असते, त्यांना काहीच काम नसतं. अशी बरीच लोकं आहेत की असा विचार करतात. तर त्यांच्यासाठी हा आज व्हिडिओ आहे. तर फौजी साहेबांबरोबर राहण्याच्या नंतर कसं होतं माहिती आहे का, ते जास्त ड्युटीवरच असतात. फॅमिलीसाठी त्यांच्याकडे जास्त टाईम नसतोच. आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि 3 वाजलेत आत्ता दुपारचे. अजून त्याला आम्ही ड्रेस घेतलेला नाही. कालही वेळ मिळाला नाही, परवाही वेळ मिळाला नाही आणि अजूनही फौजी घरी नाही आले आणि आज 8ला परत ड्युटीला जायचं आहे त्यांना. म्हणजे वाढदिवस झाला की लगेच ते परत ड्युटीला जातील. तर तुम्ही विचार करा की सगळ्यांना असं वाटतं की फौजींना इतक्या साऱ्या सुट्ट्या आहेत ते, आणि आत्ता सुट्टी पाहिजे तरीसुद्धा सुट्टी नाहीत देत आहे. 1 दिवसाची सुट्टी मागितली होती तरी नाही मिळाली. आणि सगळ्यांना काय वाटतं, फौजींची मजा आहे बाबा, एक एक दीड दीड महिना त्यांना सुट्टी असते आणि इथं काम किती असतं ते तुम्हाला नाही माहिती. त्यांच्या तुम्हाला सुट्ट्या दिसतात, त्यांचा तुम्हाला पगार दिसतो, पण हे नाही दिसत की त्यांना 24-24 घंटा ड्युटी लागतात. इथं हार्ड ड्युटी असते, इतकं कुणीही करणार नाही एवढं त्यांना करायला लागतं. आणि काय हरकत नाही. आणि त्याच्या म्हणजे ते ड्युटीला गेल्यानंतर आम्हाला घर सांभाळावंच लागतं. आता मुलांना घेऊन मी चालले आणि आज मी घरीच केक बनवला. मी तुम्हाला ते नंतरही दाखवते की मी घरी केक कसे बनवते ते. आणि आता मी दोघांना घेऊन जाते. मोठ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि छोट्याला कुठं ठेवून जायचं म्हणून मग त्याला पण घेऊन जाते. आता इतकं ऊन लागतं एकतर, तरीही मी त्याला घेऊन जाणार आहे, दोघांनाही घेऊन जाते, ड्रेस घेऊन येते. छोटासा का बड्डे होईना पण करणार आहे. पण वर्षातनं एकदाच वाढदिवस येतो आणि मला असं वाटतं की सेलिब्रेशन केलं पाहिजे, एक दिवस आनंद साजरा केला पाहिजे, कारण तो माझ्या आयुष्यात ह्याच दिवशी आला म्हणून मला तर कायमच खुशी राहते या दिवसाची. आणि म्हणून स्पेशल त्याच्यासाठी आज मी केक पण बनवला आहे. आणि चला कपडे पण घ्यायला जाते. तर चला दुकानात गेल्यानंतर बघूया की आपण कसे कपडे घेऊन येतोय ते. चल शिव ये, चलो. तर चला साई चल. हो चला. पनवेलमध्ये गेले होते ड्रेस घेण्यासाठी आणि ठरवलं की पहिलं एका दुकानात जाऊन बघते, जर तिथं पसंत नाही आलं तर दुसऱ्या दुकानात जाऊन घेईल म्हणून. पण रिक्षातनं उतरलं की लगेचच हे दुकान होतं आणि मी तिथंच गेले आणि तिथं खूप छान ड्रेस मिळाला. शिवलाही आवडला आणि मलाही आवडला, कारण आम्ही दरवेळेस दुसऱ्या दुकानातून घेतो, पण आज मी ठरवलं होतं की इथूनच घ्यायचा आणि तिथूनच मी घेतला. मी ड्रेस घेऊन आले त्याच्यासाठी. आणि असं कधीच होत नाही की मी काहीतरी आणले म्हणजे मला स्वतःला आणू द्या किंवा मुलांना आणू द्या. आमच्या दोघांची चॉईस खूप जास्त वेगवेगळी आहे. आणि आता त्यांना आवडतंय का नाही माहिती नाही, कारण आता तो ट्राय करतोय, बघतोय बसतंय का ते. आणि ब्लॅक कलर त्याला आवडला आणि मलाही आवडला. आणि बड्डेच्या दिवशी मला वाटत होतं की ब्लॅक नाही घ्यावा, पण परत वाटलं काय ब्लॅक आणि काय वाईट, असं काय नसतंय. मग मी ब्लॅकच घेतला, कारण त्याच्याकडे तसा शर्ट नव्हता म्हणून मी तोच घेतला. आणि आता फौजी बघूया काय म्हणतात आहे, कारण तो ब्लॅक शर्ट बघून. आणि आमचे विचार जुळतात, पण आमच्या सवयी दोघांच्या वेगवेगळ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना मी चॉईस केली, मग माझी चॉईस चांगलीच आहे ना खरंच. आणि मला असं वाटतं पण माझी चॉईस खरंच चांगली आहे. आणि मी केक केला आहे, तोही दाखवते. 2 केक केलेत मी. आणि जर तुम्हाला केकचे व्हिडिओ खूप सारे बघायचे असतील तरी तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला केकचे व्हिडिओ पाहिजेत आणि कुठल्या केकचे पाहिजेत हे पण सांगा, म्हणजे मी तेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर चला, जास्त काही बोलत नाही, आता जी तयारी करते मी, कारण आता मुलं येतील आणि फौजींना 8 वाजता ड्युटीला सुद्धा जायचं आहे, कारण ते आले तर 5:30 वाजता आणि त्यांना परत 8 वाजता जायचं आहे. त्यामुळं बिलकुल वेळ नाही आहे. तर चला पटपट आवरते. मी स्वयंपाक केला आहे, भाकरी करायची राहिली फक्त, ते गरम गरम भाकरी करायची, कारण बड्डे झाल्याच्या नंतर छोटासा बड्डे आहे. तर चला सेलिब्रेशन बघूया आणि केकसुद्धा बघूया. तर मी 2 केक बनवलेत. एक बनवला आहे चॉकलेट केक आणि एक रसमलाई केक. आणि ही फुलं बघून तुम्हाला वाटत असेल की खोटी खोटी फुलं आहेत, पण ही फुलं क्रीमची बनवलीत मी आणि किती अशी खरी खरी दिसतात आहे बघा. आणि हा रसमलाई केक आहे, कारण शिवला आवडतो चॉकलेट केक म्हणून त्याच्यासाठी चॉकलेट बनवला आहे आणि जो दुसरा बनवला होता तो रसमलाई बनवला होता. आणि बाकी सगळ्यांना तो रसमलाईच आवडतो जास्त म्हणून. आणि शिवचा ड्रेस मला तर आवडला, शिवलाही आवडला आणि फौजींला आवडला की नाही ते नंतर बघूया. आणि कोटवाला जो ड्रेस असतो ना ते खूप जास्त झाले त्याला, म्हणून मी सिंपल ड्रेस आणला ह्यावेळेस. आणि हे फ्रंट कॅमेराने हे म्हणजे व्हिडिओ काढते, त्यामुळं असं तुम्हाला वाटत असेल की उजवा डावा हात असा वेगळा दिसत असेल तुम्हाला. तर फ्रंट कॅमेरा जर चालू केला ना तर ते असंच दिसतं.
त्यामुळं तर पहिल्यांदा मी त्याला ओवाळलं आणि त्याच्यानंतर मग त्याचे मित्र आले होते. म्हणजे बिल्डिंगमधलेच मुलं बोलवली होती, जास्त काही कोणाला बोलवलं नव्हतं. असं काही प्लॅनिंग नव्हतं की सगळ्यांना बोलवायचं, असं काहीच नव्हतं. पण ठरवलं की चला ह्या युनिटमध्ये आता म्हणजे 1च महिना बाकी राहिला आहे, तर चांगला वाढदिवस, चांगला नाही म्हणजे त्याच्या मित्रांना बोलवावं म्हणून मग आम्ही त्याच्या मित्रांना बोलवलं आणि मग वाढदिवस केला. त्याचे 2-3 मित्र होते आणि बाकीचे सगळे बिल्डिंगमधलीच मुलं होती आमच्या. तर अशा प्रकारे शिवचा वाढदिवस केला आणि माझ्या चॅनलला 1 वर्ष झालं, कारण मी शिवच्या वाढदिवसालाच माझं चॅनल ओपन केलं होतं. आज चॅनलला माझ्या 1 वर्ष झालं आणि चला प्रयत्न तर करते, बघू आता सक्सेस कधी होते ते माहिती नाही. पण 1 वर्ष झालं मला नोटिफिकेशन आलं की यूट्यूबकडून YT स्टुडिओला की तुम्हाला 1 वर्ष झालं. मग त्यांना हे कळतं की 1 वर्ष झालं तर आपण यांना थोडंसं सपोर्ट करावं, असं यूट्यूबला वाटतच नाही खरंच. तर मी प्रयत्न करते आणि प्रयत्न सोडणार नाही. सचिन, शिवचा ड्रेस आवडला तुम्हाला? मी बोलले होते ना, मला जे आवडते ह्यांना नाही आवडत, पण हे मला आवडतं. हे माझी चॉईस आहे आणि मी आणलेलं काहीच आवडत नाही यांना, आहे ना. चला ड्युटीला चाललेत. तर अशा प्रकारे शिवचा वाढदिवस झाला. फौजी ड्युटीला चालले होते आणि घरी जेवायला त्यांना वेळच नाही मिळाला, म्हणून मी टिफिन पॅक करून दिला होता त्यांना, ड्युटीवर गेल्यानंतर खातील म्हणून. आणि तुम्ही बघू शकता 5:30ला आले होते आणि 8ला परत ड्युटीला चालले. तर अशा प्रकारे असतं फौजींचं जीवन आणि फॅमिलीचं सुद्धा. खूप कमी वेळ मिळतो आम्हाला, तरी आम्ही खरंच खूप जास्त सुखी आहे. आजसाठी बस इतकंच.